मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाश्वत दारूबंदी केली तर पोलिसांची गरज भासणार नाही असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। पुण्यात राज्य ग्राम विकास मंत्रालयाकडून ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, गिरीश बापट आणि समाजसेवक अण्णा हजारे या कार्यक्रमाला उपस्थित होते। ग्राम विकास मंत्रालयाकडून 1000 गावं आदर्श करण्याच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री आणि अण्णा हजारेंच्या उपस्थितीत करण्यात आली। शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। देशात सध्या 89 पासपोर्ट केंद्र आहेत, त्यामुळे लोकांची पासपोर्ट काढण्यासाठीची धावपळ कमी होते। दरम्यान पासपोर्ट काढण्यासाठी आधार कार्ड आणि जन्माचा दाखला म्हणून गृहीत धरणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मुंबईतल्या राणीबागेतील पेंग्विनच्या दर्शनासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत। शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला। पेंग्विन दर्शनासाठी मुलांना 25 तर प्रौढांना 100 रुपये आकारण्यात येतील। तर 2 मुलं आणि आई वडील असे एकत्र मिळून 4 जण आले तर त्यांचं शुल्क असेल 100 रुपये। आधी निवडणुकीमुळे दरवाढीचा प्रस्ताव लांबणीवर पडला होता, मात्र यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। शनिवारी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत आणि रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी 4 वाजेपर्यंत पेंग्विन पाहता येतील। पुणे स्टेशन आणि कोथरूड आगारात रात्री कामाच्या वेळेत डुलक्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना डुलकी चांगलीच महागात पडली। पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी 9 डुलकीबाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी रात्रपाळीवर असणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांनी रात्री डुलकी घेतली। ही बाब तुकाराम मुंडे यांना समजतात त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं। शनिवारी दोन्ही सभागृहात अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारं विधेयक मंजूर झालं, मात्र या कायद्याची माहिती कोर्टात सादर करण्याची मागणी दिघावासियांनी केली। हे विधेयक मंजूर झाल्यामुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणार आहे। अनधिकृत बांधकामांबरोबरच दंडाची रक्कम भरून गरजेपोटी वाढवलेल्या बांधकामांनाही संरक्षण मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर कायद्याची माहिती कोर्टात सादर करून दिघ्यातील तोडक कारवाई हटवण्याची मागणी केली जाते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महामार्गापासून 500 मीटर अंतरावर दारू विक्रीला बंदी घालण्यात आली, मात्र ज्या बार मालकांनी परवान्यांचं नूतनीकरण केलंय त्यांची पंचायत झाली आहे। वाशीतल्या परिचय बारचे मालक गोपाळ शेट्टी यांनी परवान्याच्या नूतनीकरणासाठी 31 मार्चला 5.5 लाख रुपये भरले। त्याचवेळी हायवेवरील बार बंद होणार असल्यानं मालकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं, मात्र सरकारच्या मद्य विभागानं तगादा लावल्यानं त्वरित पैसे भरले आणि परवान्याचं नूतनीकरण केलं। मात्र 2 तासातच परवाना रद्द करण्यात आल्याचं शेट्टी यांचं म्हणणं आहे। नवी मुंबईतल्या वाशीत तेजपत्त्याच्या गोडाऊनला लागलेली आग ही अतिशय भीषण अशी होती। आगीची माहिती मिळताच महापालिका आणि MIDCच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। गोडाऊनमध्ये तेजपत्ता मोठ्या प्रमाणात असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे या आगीत गोडाऊन जळून खाक झालं। कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली। नगरसेविकेच्या पतीवरील हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। शिवसेना नगरसेविका माधुरी काळे आणि यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर 8 मार्चला हल्ला झाला होता। या हल्ल्यामागे नगरसेवक महेश गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप प्रशांत काळे यांनी केला होता। या घटनेनंतर नगरसेवक महेश गायकवाड फरार होते। अहमदनगरमधून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान या प्रकरणावर बोलण्यास पोलिसांनी नकार दिला। ठाण्यामध्ये चक्क श्वानांसाठी एका खास टी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पार्टीला 55 पेक्षा अधिक श्वानांनी मालकांसह हजेरी लावली। या टी पार्टीला लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, पामोलियन, पग, चिवाउआ या जातीच्या श्वानांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। भारतात सहसा न दिसणारी बल्गेरियन शेफर्ड जातीची एंजल देखील यावेळी बघायला मिळाली। या टी पार्टीमध्ये हजेरी लावलेल्या श्वानांसह त्यांच्या मालकांसाठी वेगवेगळे खेळही घेण्यात आले। ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलावात पोहण्याचा अर्ज मिळवण्यासाठी लोकांनी काल दुपारी आणि काहींनी रात्रही रांगेतच काढली। आज सकाळी प्रवेश अर्ज हे देण्यात येणार आहेत। रात्री साधारण 200च्या आसपास लोक रांगेत उभे होते। रांगेत उभे असणाऱ्यांपैकी जास्त जण पालकच होते, जे त्यांच्या मुलांसाठी फॉर्म घेण्यासाठी रांगेत उभे आहेत।
यंदाचं स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन 28 मे 2017ला सिडनीमध्ये पार पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलनाचं हे 4थं वर्ष आहे. सिडनीमधील महाराष्ट्र मंडळ हे या संमेलनाचे निमंत्रक आहेत. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, शरद पोंक्षे, दीपक दळवी आणि दिलीप ठाणेकर उपस्थित होते.